आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या। विधानसभा निवडणुका, राज्यातील विविध प्रश्न, मराठा आरक्षण आणि कायदा सुव्यवस्थेप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आलेत। आजपासून सलग 3 दिवस शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षा बंगल्यावरती बैठक होणार आहे आणि या बैठकीत एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे। या बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मुद्द्यांवरती चर्चा होणार असून एनडीए एकजुटीनं विरोधकांचा सामना करणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपमध्ये हालचालींना वेग आलाय। भाजपच्या कोर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे राज्यातील प्रमुख 30 नेते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चिंतन करणार आहेत। तर पुणे येथील भाजप प्रदेश कार्य समितीची बैठक 21 जुलैला होणार आहे। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीतली पडझड रोखण्यासाठी अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली आहे। पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये बैठक होणार आहे। आजच्या बैठकीत नव्या शहराध्यक्षाची निवड केली जाणार आहे। तसंच पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विधान परिषद, मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळावरती पदाधिकाऱ्यांची नियुक्तीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पक्षातील पडझड रोखण्यासाठी अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे देखील उपस्थित होते। त्यामुळे विलास लांडेंच्या नाराजीच्या चर्चांवर आणि शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनात बैठक बोलावण्यात आली आहे। पुणे लोकसभा, शिरूर लोकसभा, मावळ आणि बारामती लोकसभेतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील। खासदार संजय राऊत आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन आहेर यांच्या नेतृत्वाखाली बैठक होते। विधानसभा निवडणुकांच्या आधीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केंद्र सरकारसोबत अंतिम टप्प्यातली चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात शिवसेना आणि भाजपकडून अनेक जण लढण्यास इच्छुक आहेत। वंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्या पाठोपाठ आता रामचंद्र म्हात्रे यांनी देखील निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे। त्यामुळे आता बेलापूर मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपमध्येच घमासान दिसू शकतं। विशाळगडावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज कोल्हापूरच्या आयजींना भेटले। या भेटीत गडावरची परिस्थिती आणि कारवाईचा आढावा आयजींकडून घेण्यात आला। ठाकरेंच्या नेत्याकडून तर दुसरीकडे इंडिया आघाडीनं आज शिवशाहू सद्भावना रॅलीचं आयोजन केलं आणि ही रॅली संध्याकाळी 4 वाजता शाहू समाधी स्थळावरून निघणार असून शिवाजी चौकात समारोप होईल। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पौळ पोलिसांनी मनोरमा खेडकर याच्यावर कारवाई केली आहे। वादग्रस्त प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे। पूजा खेडकरांच्या वडिलांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबी चौकशी करणार आहे। दिलीप खेडकर कुटुंबियांच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता असल्याचा अहवाल एसीबी कार्यालयाकडे देण्यात आला आणि याच संदर्भात दिलीप खेडकरांची चौकशी होणार आहे। पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केलाय आणि तक्रार केली। या प्रकरणी पुणे पोलिसांनी अधिकारी पूजा खेडकर यांना आज पोलिसात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितलंय। मात्र पूजा खेडकरांना पोलिसांनी नोटीस बजावून सुद्धा त्या अद्यापही वाशिमच्या शासकीय विश्रामगृहातच आहेत। मुंबईच्या उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत होता। पावसानं आता थोडी उसंत घेतल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे। मात्र वेस्टर्न एक्सप्रेस वेवरती रस्ते वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। वसई विरारमध्ये पावसानं उसंत घेतली असली तरी मुंबईच्या लाईफलाईन लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे। नालासोपारा स्टेशनवर मोठी गर्दी झाल्यानं सकाळच्या वेळेस मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना जीव मुठीत घेऊन विरुद्ध दिशेनं रेल्वेनं प्रवास करावा लागतोय। हत्तूर धरण क्षेत्रातील पाण्याचा तापी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। त्यामुळे यावल तालुक्यातील शेलगाव बरेज मध्यम प्रकल्पात पाण्याची पातळी वाढली आहे। धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आल्यानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील वेंगुर्ला बेळगाव मार्गावरील हुडावले पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। या मार्गावरची वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गे सावंतवाडीकडे वळवण्यात आली आहे। ऐन पावसाळ्यातही छत्रपती संभाजीनगरात तब्बल 26 तास पाणीपुरवठा बंद होता। जलवाहिनीच्या दुरुस्तीसह जायकवाडीच्या विद्युत पॅनलमधील बिघाड दूर करण्यासाठी पाणीपुरवठा बंद केला होता। यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले।
कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरली आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळींसाठी देण्यात येणारं वैयक्तिक स्वरूपातील अनुदान सरकारनं बंद केलं आणि सामूहिकरित्या कांदा चाळींना अनुदान देण्यात येणार आहे. याला मात्र शेतकऱ्यांनी विरोध केला आणि प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे कांदा चाळीसाठी अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा येत्या 2 दिवसातून 4 तास बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई मैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि या पुलावरील लोखंडी गर्डर बसवण्याकरता महामार्ग गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारी 12 ते 4 असा एकूण 4 तास बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. दापोली शहरातील रस्ते खड्डेमय बनल्यानं अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झाली. मात्र तरी देखील शासन लक्ष देत नसल्यामुळे प्रवासी संतप्त झालेत. नागरिकांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का असा सवाल विचारला जातोय. तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्यांची आजपासून नोंद घेतली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी सूचना केल्यानंतर मंदिर संस्थांनी अंमलबजावणी करायला सुरुवात केली. त्यामुळे गाभाऱ्यात होणाऱ्या मनमानी प्रवेश आणि दर्शन व्यवस्थेला आळा बसणार आहे. या संदर्भातील लेखी आदेश तहसीलदारांनी दिलेत. पुणे शहरातील डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्तासह प्लेटलेटचा मोठा तुटवडा निर्माण झाला तर रक्त आणि प्लेटलेटच्या मागणीत तब्बल 35% वाढ झाली आहे. शाळा सुरू होऊन 1 महिन्याचा कालावधी उलटून देखील मनमाड आणि मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे जुने फाटके गणवेश घालून शाळेत जाण्याची वेळ हजारो विद्यार्थ्यांवरती आली आहे. जिल्हा परिषदेतील विविध 21 संवर्गातील रिक्त पदं भरण्यासाठी आतापर्यंत 21 पैकी 16 संवर्गाच्या नोकर भरतीची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली तर उर्वरित 5 संवर्गांसाठी आजपासून परीक्षा घेण्यात येणार आहे. नीट परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. तब्बल 45 याचिकांबाबत एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे विद्यार्थ्यांसोबतच पालकांचं देखील लक्ष लागलंय. पुण्यातील मनसर इथे पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडला. ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांसह वन विभागानं शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याचे प्राण वाचवले. बेल्हे जेजुरी मार्गावरती मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे मागील 12 तासांपासून महामार्गावरची वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. क्रेनच्या साह्यानं ट्रक बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली. आषाढी द्वादशीला भाविकांना विठुरायाचं सुलभ दर्शन मिळावं यासाठी मंदिर समितीकडून विशेष सोय करण्यात आली आहे. दर्शन रांगेत भाविकांना पिण्याचं पाणी, चहा आणि प्रसाद देण्यात येतोय. पंढरपुरात आषाढी एकादशीसाठी दाखल झालेले लाखो वारकऱ्यांनी आज परतीची वाट धरली. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर समाधानानं वारकरी परतीचा प्रवास करतायत. पंढरपुरात तब्बल 15 लाखांहून अधिक वारकऱ्यांनी आषाढी एकादशीचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. भल्या पहाटेपासून चंद्रभागेच्या स्नानासाठी वारकऱ्यांची गर्दी उसळली होती आणि पदस्पर्श दर्शनाला 28 तास लागत होते. छत्रपती संभाजीनगरातील उल्कानगरी या परिसरात मागील 3 दिवसांपूर्वी बिबट्याचं वास्तव्य असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मात्र वन विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या 90 जणांच्या टीमकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. मात्र अद्यापही बिबट्या सापडला नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सुरतच्या पलसाना तालुक्यामध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावरती कारवाई करण्यात आली. जवळपास 20 कोटींचा कच्चा माल जप्त करण्यात आला. यात पोलिसांनी दोघांना अटक केली आणि यावेळी कारखाना देखील सील करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची लागण झाली. जो बायडेन यांनी यासंबंधीची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. मात्र कोरोनाची लागण झाली तरी तब्येत ठीक आहे आणि लोकांसाठी माझं काम सुरूच राहील असं ते म्हणाले. आणखी अशाच काही बातम्या आपल्याला पाहायच्यात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.